जालना शहरातील मुजाहिद्दीन चौकात दुचाकीवर आलेल्या अज्ञात दोघांनी केला गोळीबार। एक जण गंभीर जखमीवर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू। पोलिसांकडून अज्ञात गोळीबार करणाऱ्यांचा शोध सुरू। उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी दिली माहिती। जालना शहरात मध्यरात्री 2 वाजेच्या सुमारास मुजाहिद्दीन चौक येथे एका तरुणावर दुचाकीवर आलेल्या 2 अज्ञात इसमांनी गोळीबार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे। एवढी गोळीबाराचा आवाज ऐकून आसपासच्या रहिवाशांनी तात्काळ चौकात धाव घेतली असता त्या ठिकाणी अकबर खां बाबर खां हा जखमी अवस्थेत असल्याचे आढळून आले। एवढी त्याला तात्काळ त्या नागरिकांनी एका खासगी रुग्णालयात दाखल केले व सदर घटनेची माहिती पोलिसांना देताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी करत गोळीबार करणाऱ्या अज्ञात 2 आरोपींचा शोध सुरू केला असून या प्रकरणी कदीम जालना पोलीस ठाण्यामध्ये गोळीबार करणाऱ्या अज्ञात 2 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी प्रसार माध्यमांना दिली। या प्रसंगी त्यांनी म्हटले की हा गोळीबार कोणी व का केला याचा शोध सध्या पोलीस घेत असून या आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची 3 पथके रवाना करण्यात आली असून लवकरच आरोपी ताब्यात घेतला जाईल असा विश्वास सुद्धा यावेळी त्यांनी व्यक्त केला। काल म्हणजे आज रात्री पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास मुजाहिद चौक या ठिकाणी गोळीबाराची घटना घडलेली आहे। अकबर खान बाबर खान तिथे रहिवासी आहेत। त्यांच्या अज्ञात इसमांनी काळ्या रंगाच्या शिजेड गाडीवरून येऊन फायरिंग केलेली आहे। एकच राऊंड फायर झालेला आहे। फायरिंगचा आवाज ऐकून त्यांचे मामा त्या ठिकाणी पोहोचले। जमाव जमला त्यानंतर मग त्यांना हॉस्पिटलाइज केलेलं आहे आणि वाजिद खान यांच्या फिर्यादीवरून आपल्याचा गुन्हा दाखल आहे। 109 भारतीय न्याय संहितेनुसार हा गुन्हा आपण दाखल केलेला आहे। सदर ठिकाणी आम्ही स्वतः भेट दिलेली आहे। पोलीस निरीक्षक यांनी पण भेट दिलेली आहे रात्रीच आणि तेव्हापासूनच आपली तपासाला सुरुवात करण्यात आलेली आहे। माननीय पोलीस अधीक्षक माननीय अपर पोलीस अधीक्षक यांनी पण भेट दिलेली आहे। आपण पोलीस स्टेशनची 2 पथकं आणि स्थानिक गुन्हे शाखेचे 1 पथक अशी 3 पथकं आरोपीच्या शोधाकरिता रवाना केलेली आहेत आणि आम्हाला विश्वास आहे आम्ही लवकरात लवकर यामध्ये आरोपींना अटक करू। गोळीबार करणारे किती लोक होते आणि गुन्हा किती लोकांना दाखल झाला? गोळीबार करणारे 2च लोक होते त्यांच्या माहितीप्रमाणे। अज्ञात लोक आहेत। अज्ञात 2 जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे आणि आमच्या 3 टीम स्थापन केलेल्या आहेत। त्या सर्व अँगलनी तपास करत आहेत आणि लवकरात लवकर आपण त्यातले आरोपी निष्पन्न करणार आहोत।